नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. नुकसान भरपाईचे पैसे आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित केली जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीग्रस्त 53,000 शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी या माध्यमातून यांनी दिलेली आहे. हे पैसे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कशा स्वरूपामध्ये जमा होणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 535 कोटी 65,74,853 रुपयांची मदत ही वितरित करण्यात आलेली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपत्तीग्रस्त लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. पुढे पहा, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य हे देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पिके नुकसानीपोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपयांची इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यामध्ये आलेली आहे. विभागाने शेतकऱ्यांची ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्याची विशेष मोहीम राबवली, ज्यामुळे प्रलंबित प्रकरणाची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली. या धोरणात्मक उपक्रमांमुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याची माहिती देखील जाधव पाटील यांनी दिली. मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता दर्शवते, अशी भावना मंत्री श्री जाधव पाटील यांनी व्यक्त केली आहे. आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कोणत्या विभागाचे हे पैसे कोणत्या जिल्ह्यांसाठी आलेले आहेत हे देखील पाहून घ्या. या यादीमध्ये अमरावती विभागातील सर्व जिल्हे, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे, कोकण विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील सर्व जिल्हे, नाशिक विभागातील सर्व जिल्हे, पुणे विभागातील सर्व जिल्हे असे हे सर्व जिल्हे राज्यातील जे पात्र असणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा केली जात आहे, अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आलेली आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यामध्ये येत आहे, असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुमच्या खात्यावरती सुद्धा ही रक्कम लवकरात लवकर जमा केली जाईल. लवकरच लवकर आपली ई-केवायसी करून घ्या. ई-केवायसी केल्यानंतर तात्काळ तुमच्या खात्यावरती ही रक्कम येणार आहे. त्यासाठी आपल्या गावातील तलाठी कार्यालयामध्ये जा, त्या ठिकाणी विकेसी नंबर घेऊन केवायसी करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.